आधी मनीषा वाघमारे, नंतर मनीषा मांढरे आणि आता मनीषा हवलदार यांना सीबीआयने नीट पेपरफुट प्रकरणात अटक केली आहे. तिघींचं फक्त नावच एक नव्हतं, तर त्यांचं काम देखील एकच होतं. पेपर लीक करणे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे. विशेष म्हणजे या तिघीही पुण्याच्याच. तेच पुणे ज्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. तिघींचं नाव व काम जरी एक असेल, मात्र तिघींची काम करण्याची पद्धत व त्यांची पेपरफुट प्रकरणातील भूमिका वेगवेगळी होती. नीट पेपरफुट प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या या तिन्ही मनीषा कशा प्रकारे पेपर लीक करायच्या, तसेच सीबीआयच्या रडारवर या कशा आल्या, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. नीट पेपरफुट प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती आल्यापासूनच सीबीआय ही ॲक्शन मोडवर दिसत आहे. सीबीआय या प्रकरणात कसून चौकशी व तपास करत आहे. या प्रकरणात सीबीआयने सर्वात प्रथम नाशिकमधील शुभम खैरनार याला अटक केली. त्यानंतर पेपरफुट प्रकरणातील सुरुवात ही महाराष्ट्रातूनच झाली असं चौकशीतून समजल्यानंतर सीबीआयने राज्यातील विविध ठिकाणी छापे मारले. यामध्ये सीबीआयने पुण्यातील एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेला अटक केली होती. सीबीआयने तिला अटक केल्यानंतर तिची सखोल चौकशी केली व या चौकशीतून मनीषा वाघमारे ही नीट पेपरफुट प्रकरणात एजंट म्हणून काम करायची असं निष्पन्न झालं. मनीषा वाघमारे ही पेपर विकत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र करायची व त्यांना पेपरातील प्रश्न पुरवायची. याच चौकशी दरम्यान तिने काही प्राध्यापक व कोचिंग क्लासेसच्या मालकाचे देखील नाव घेतले होते. यातूनच पेपरफुटी प्रकरणातील पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकाचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे व सीबीआयने या प्राध्यापकास अटक केली आहे. ही प्राध्यापक म्हणजे मनीषा मांढरे. मनीषा मांढरे पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये बायोलॉजी हा विषय शिकवायची. मनीषा मांढरे हिची एनटीएच्या नीट यूजी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तसेच पेपर्सची पडताळणी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. स्वतः एनटीएसाठी काम करत असल्यामुळे मनीषा मांढरेची नीटच्या पेपरपर्यंत पोहोच होती. परंतु एनटीएच्या नियम व अटींमुळे तसेच सिक्युरिटीमुळे पेपर पडताळणी किंवा पेपर तयार करते वेळी कुठलीही इलेक्ट्रॉनिक साधनं वापरता येत नाही. त्यामुळे पेपर तिच्यासमोर जरी असला तरी तो बाहेर आणायचा कसा, हा तिच्यासमोर प्रश्न होता. यासाठी मनीषा मांढरेने शक्कल लढवली. मनीषा मांढरेने थेट पेपरातील प्रश्नच पाठ केले. गेल्या 25 वर्षातील बायोलॉजी शिकवण्याचा तिचा अनुभव यावेळी तिला कामाला आला. तिच्या या कमालीच्या कौशल्याने तिने हा पेपर कुठेच डिजिटली साठवून ठेवला नाही. त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांची देखील मनीषा मांढरे विरुद्ध पुरावे गोळे करताना मशागत होत आहे. सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार मनीषा मांढरे हिनेच मनीषा वाघमारेला नीटचे प्रश्न पुरवले होते. विशेष म्हणजे मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे हे पुण्यात एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते. यातच आता सीबीआयच्या हाती तिसरी मनीषा देखील लागली आहे, मनीषा हवलदार. मनीषा हवलदार ही देखील पुण्याचीच असून सीबीआयने तिला अटक केली आहे. मनीषा हवलदार ही पुण्यातील सेठ हिरालाल सराफ महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती. मनीषा हवलदार हिची देखील एनटीएच्या भौतिकशास्त्र विषयातील तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे तिच्याकडे देखील भौतिकशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका होती. सीबीआयच्या चौकशीत ती मनीषा मांढरेच्या संपर्कात होती असं देखील समोर आलं आहे. तसेच मनीषा मांढरेला भौतिकशास्त्राचे प्रश्न देखील मनीषा हवलदारानेच पुरवले असल्याचा निष्पन्न झालाय. तीनही मनीषाला सध्या सीबीआयने अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुट प्रकरणातील मुख्य तीनही आरोपींचं नाव मनीषा आहे. हा जरी योगायोग असला तरी तीनही मनीषा कुठे ना कुठे एनटीएच्या कामकाजात रुजू होत्या. हा योगायोग नाही. त्यामुळे कुंपणच शेण खातंय का असा प्रश्न निर्माण होतोय. या प्रकरणात आणखी किती मोठी नावं समोर येतात हे आपल्याला पाहावं लागेल. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.